नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. देवी भोयरे येथे बिबट्यासह रानडुकरांचा धुमाकूळ, शेळीचा फडशा, शेतकरी व ग्रामस्थ दहशतीखाली. पिंजरा लावून वन्यजीवांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची तातडीची मागणी. देवी भोयरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या, रानडुकर आणि तरस या वन्यजीवांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वन्यजीवांच्या या वाढत्या वावरामुळे शेतकरी, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचे पशुधन आणि शेती धोक्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्रीच्या सुमारास श्री बाबूराव तबाजी मुळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने अचानक हल्ला करून तिला ठार केले. या घटनेत शेळीचा पूर्ण फडशा पडल्याने पशुपालक मुळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेचा धक्का ओसरतो तोच 14 ऑगस्ट 2026 रोजी पुन्हा याच परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांच्या दहशतीत अधिकच भर पडली आहे. पिकांचे नुकसान आणि रात्री घराबाहेर पडणे ही धोकादायक. केवळ बिबट्याच नव्हे तर रानडुकर आणि तरस या प्राण्यांचाही परिसरात मोठा वावर वाढला आहे. रानडुकरांच्या टोळ्या ऊसाच्या फडात आणि शेतशिवारात घुसून उभ्या पिकांची नासधूस करत आहेत. रात्रीच्या वेळी तरस आणि बिबट्याच्या भीतीने घराबाहेर पडणेही धोकादायक ठरत असून शेतात कामाला जाणे अशक्य झाले आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा. सामाजिक कार्यकर्ते बाबूराव मुळे परिसरातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता वन विभागाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी पुढे येत आहे. याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते श्री बाबूराव तबाजी मुळे म्हणाले, वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन तातडीने पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करावे. तसेच रानडुकर व तरस यांच्या उपद्रवापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी नियमित गस्त वाढवावी. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन त्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी. वन विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन वन्यजीवांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. पारनेर प्रतिनिधी रामदास नरड. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.